नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघेही जण पोलीस स्टेशनमध्ये असतात. त्यांना पोलिसांनी पकडलेलं असतं. तिथे सौमित्र आलेला असतो आणि त्यांना सांगत असतो की मी काहीच करू शकत नाही, मी तुम्हाला नाही सोडवू शकत आता सध्या तरी, कारण की तुमच्या गाडीमध्ये डायरेक्टली डेड बॉडी सापडली आहे. आणि आता तो त्यांना एक एक करून कलम सांगायला लागतो की मी तुम्हाला का नाही सोडवू शकत. दुसऱ्या बाजूला जानकी जी आहे ती ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश मला एक कळत नाही, कोण असेल विक्रांत भाऊजींचा इतका मोठा शत्रू की त्यांनी आपल्या अंगणामध्येच त्यांची डेड बॉडी पुरावी. हे काय आहे नक्की, काय प्रकार आहे ऋषिकेश, अशी ती ऋषिकेशला विचारत असते. दुसऱ्या दिवशी आता इकडे जी शरू आहे ती खूपच तमाशा करत असते आणि म्हणत असते की मला पक्क माहिती आहे, त्या ऐश्वर्यानेच काहीतरी प्लॅन केलाय आणि माझ्या नवऱ्याला मारलंय. आणि खूपच ती रडत असते आणि दादाला सांगत असते. जानकी तिचं हे सगळं रडणं पाहून खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती सरळ सरळ ऐश्वर्यावर आरोप करत असते. कोण तर शर्वरी. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.